तुषार चांबारे आपल्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत करतो। तर आज बघू शकता, आज आपण आपल्या कुक्कुटपालनाच्या शेडवर आहोत। बघू शकता माझ्या मागे तुम्हाला जे आहे ते कोंबडे दिसत असतील। आपल्याकडे पूर्णपणे गावरान कोंबड्या आहे। तर आजचा टॉपिक आहे की गावरान कुक्कुटपालनामध्ये फ्री रेंज हे किती महत्त्वाचं असतं, की बंदिस्त केलं तर कुक्कुटपालन होते की की म्हणजे त्यांना फ्री वातावरण नाही दिलं तरी चालते का, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला तुम्हाला संपूर्ण फार्म सुद्धा दाखवतो, त्याचसोबत माहिती सुद्धा। संपूर्ण जे आहे ते गावरांची पिल्ले आहे। हे बघा, हे आता सध्या 2.5 पावणे 3 महिन्याची काही पिल्ले आहेत। बघू शकता कशा पद्धतीने फ्री रेंजमध्ये आपण यांना जे आहे ते फीडिंग करत आहोत। कारण हे जेवढं आपलं वॉल कंपाऊंड आहे त्या वॉल कंपाऊंडमध्ये तुम्हाला सगळीकडे जे आहे ते ग्रीनरी दिसणार। ते बघा, आपण याला नाही राऊंडअप मारली, नाही कापलं, नाही काही नाही काही, फक्त जेव्हा हे बघा, हे जसं मोठं गवत आहे, हे मोठं गवत जेव्हा जटर होते तेव्हा आपण इथे बैल सोडून देतो। ते आपली बैल आहे, जेणेकरून ते वरवरचे जे शेंडे आहेत ते खाऊन टाकतात। आणि नंतर जेव्हा आपण याच्यामध्ये पाणी करतो तेव्हा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कोवळा जे फुटाव येत असतो, तो फुटाव आपल्या ज्या कोंबड्या आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने खात असतात। तर बघू शकता, हा त्यांचा जंगल आहे। इथे जे आहे कसं आहे, एका जागेवर काही कोंबडी सहन नाही करत दुसऱ्या कोंबडीला, तर दुपारच्या वेळेस काही कोंबड्या याच्यामध्ये येऊन लपतात सुद्धा, सावलीसाठी सुद्धा याच्यामध्ये लपत असतात। त्याकरिता सुद्धा ग्रीनरी हवी असते। तर आजचा टॉपिक आहे की विदाऊट ग्रीनरी गावरान कुक्कुटपालन होऊ शकते का? तर माझ्या मते तरी नका करू। कारण गावरान हा पक्षी एकतर मुक्त फिरणारा पक्षी आहे, त्याला बंदिस्त केलं तर काय होणार तुम्हाला सांगतो। चला, हे बघू शकता आपल्याकडे हाय पिंजरे वगैरे ठेवून आहेत। हे बघा, आता ही बघा, आपण काल एक नवीन कोंबडी आणली। हे बघू शकता, हे मुक्त मधली कोंबडी होती। हे बघा, आता हिला पिंजऱ्यात टाकलं तर ते बघा तिचं खाणं वगैरे जे आहे ते म्हणजे, हे बघा इथं गहू आहे, हे बघा गहू आहे तरी पण सुद्धा ती खात नाही, कारण तिला हॅबिट नाही ती, त्या कारणाने ती खात नाही। आता ही जशी आपली पिल्ली आहे, 1 महिन्याची पिल्ली आहे ती, ही आपण का बंदिस्त केली? कारण यांना जे आहे ते म्हणजे वातावरण सध्या थंडीचं आहे, त्या कारणाने आपण इथे पॅक केलं आहे, जेणेकरून चांगली ग्रोथ व्हावी। आता यांना आपण अवघ्या 10 दिवसामध्ये रिलीज करणार आहोत बाहेरच्या वातावरणात। यांना जे आहे सध्या जे आहे आपण घरगुती फीड अजूनपर्यंत चालू करायचे आहोत। हे संपूर्ण जे आहे ते स्टार्टरवरती चालू आहेत, म्हणजे प्री स्टार्टर चालू आहे। यांना प्री स्टार्टर्स देत असतो आपण चांगल्या वाढीसाठी। तर यांचं प्री स्टार्टर आता अवघ्या 10 दिवसामध्ये खतम होईल। नंतर हे रेग्युलर जे आपले सर्व कोंबडे खातात त्याच खाणार, म्हणजे जेणेकरून हे जे ग्रीन फीड म्हणू शकता, ग्रीन आहे किंवा गहू आहे, मका वगैरे जे आपल्या दाण्यामध्ये आहेत ते खाणार। स्टार्टर आपण त्याला फ्री स्टार्टर आपण त्याला बंद करणार। तर कारण गावठी कोंबड्याचे कसं आहे, गावठी कोंबड्या आपण का खात असतो, तर हे बघू शकतो, ही शायनिंग बघा की सुंदर पद्धतीने शायनिंग आहे। ही शायनिंग कशी येत असते, तर ही येत असते या ग्रीनमुळे, या ग्रीन फीडरमुळे। म्हणजे जसं आपण कॅल्शियम देत असतो, वायमॉरॉल देत असतो, मल्टीविटॅमिन देत असतो, त्या सर्वांची काहीही गरज नाही पडत जेव्हा आपण फ्री रेंजमध्ये त्यांना सोडत असतो। आणि इथं बघू शकता म्हणजे विविध प्रकारची इथे झाडं आहेत, त्या विविध प्रकारच्या झाडामधून कोणत्या झाडामधून त्याला कॅल्शियम मिळत असते, कुठून मॅग्नेशियम मिळत असते, कुठून आयरन मिळत असते, विटॅमिन वगैरे मिळत असते। थोडंफार जे नाही मिळत ते आपण सप्लिमेंटमध्ये देतच असतो। आपण सुद्धा त्यांना कॅल्शियम लावत असतो, मल्टीविटॅमिन लावतो, परंतु आपला खर्च जो आहे तो कमी होत असतो। आणि वरून म्हणजे खाद्याचा खर्च कमी होत असतो। कारण जर तुम्ही म्हणाल की फक्त खाद्यावरती आपण गावरान कुक्कुटपालन करतो तर त्याची चव तुम्हाला खरंच वेगळी लागेल। मांस जे आहे ते वाढेल, वेट वाढेल, मान्य आहे बंदिस्तमध्ये वेट गेन चांगलं होत असते, परंतु त्या मांसाची जे चव आहे ते तुम्हाला येणार बॉयलर सारखीच। खरंच जे आपले डीपी क्रॉस किंवा सोनालीचे पिल्ले असतात त्या पिल्ल्यांची जशी चव येत असते ना, तशीच चव येणार। कारण त्या दाण्यावर राहतात ना ते, मेन म्हणजे कसं, हे या दाण्याची चव आहे। हे सगळं नॅचरली जेव्हा ते खातील, पितील, फिरतील, घुमतील, तेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये हळूहळू जे आहे तो इनटेक होईल। किमान 6 महिने किंवा 5 महिने तरी घेत असतो आपला गावरान कुक्कुटपालनात 1 किलो 1.25 किलोचा वेट गेन घेण्यासाठी। परंतु बंदिस्तमध्ये काय होते, 4 महिन्यामध्ये आपण 1 किलो वेट गेन करतो। तर ती बॉयलरची प्रक्रिया झाली। बॉयलर असं 2 महिन्यामध्ये 1 किलो 1.5 किलो करून विकतात। तर मासाची एवढी फास्ट ग्रोथ होत असते की त्या मासाला चव नसतं राहत। तर त्या कारणाने
माझं तरी म्हणणं आहे की तुम्ही फ्री रेंज ठेवा. जेवढं तुमचं शेड आहे त्याच्या 2 पट जे आहे तुम्ही फ्री रेंज ठेवा. आपलं जेवढं हे तुम्हाला फ्री रेंज दिसते याच्यामध्ये किमान जे आहे तुम्हाला सांगू इच्छितो 15 पॅरेंट स्टॉक राहू शकते. तुम्ही म्हणाल भाऊ जागा तर भरपूर दिसते परंतु 15च का बरं? तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो. 15 फक्त मी पॅरेंट स्टॉक म्हणलं आहे. त्यांचे 150 पिल्ले होणार ना. 10 पिल्ले पकडले आपण तर 150 पिल्ले होणार. तर 150 पिल्लांना फिरायसाठी जागा हवी असते ना. तर ते जागा ह्या याच्यामध्ये तर जास्त टाकलं तर काय होणार, हे ग्रीन फीडसुद्धा तुम्हाला कमी पडणार आणि मग तुमचा खर्च वाढणार. गहू तांदूळ जे काही टाकाल मका वगैरे वगैरे नाही का, किंवा जर तुम्ही बॅगचा दाणा टाकाल तर ते अजून कॉस्टली जाईल. परंतु क्वालिटी याच्यावरच येत असते. आम्ही आता आमचा अनुभव सांगतो तुम्हाला. आणखी आपण मोठं करणार आहोत. त्या साईडला बघू शकता मिरची आहे आपली. अवघ्या या उन्हाळ्यामध्ये आपण संपूर्ण जो 1 एकराचा प्लॉट आहे, 1 एकराच्या प्लॉटला पूर्ण फॅन्सिंग करणार आहोत आणि त्याच्यामध्ये पूर्ण आपल्या कोंबड्या ज्या आहेत गावरान कोंबड्या सोडणार आहोत. तर हेच सांगायचं होतं की तुम्ही कुक्कुटपालन जर करत असाल गावरान तर बंदिस्त न करता मुक्त संचार करा. जेणेकरून कॉस्ट कमी होईल आणि क्वालिटीसुद्धा मेंटेन राहील. कॉस्ट कमी म्हणजे प्रॉफिट जास्त. तर भेटू याच्याच माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.